काल आदमापुरात बाळूमामाचा भंडारा उत्सव झाला आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बाळूमामाची मंदिर आहे ना त्या सगळ्या ठिकाणी आज भंडारा उत्सव आहे आणि आपल्या पाटकुल गावचा सुद्धा आज भंडारा उत्सव आहे. म्हणलं चला मी पण पहिल्यांदाच चाललो आहे, मी पण कधी बघितलं नाही. गावातली सगळी लोक आता निघाले त्या. आता किती वाजले माहिती आहे का? 10 वाजले त्या. आणि म्हणलं चला मी बघितलं नाही तर तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावचं मंदिर बाळूमामाचं आणि कसा भंडारा उत्सव होते. 12 वाजता बरोबर फुलं पडणार आहे ती. आता कांबळीला सगळी गाडीने गेली. कांबळीला म्हणलं आपण चालत जायचं. कांबळी ताई तयार व्हायला लागले त्या. आणि बघूया कसा आज भंडारा उत्सव आहे ते. बरोबर कराय 12 वाजता भंडारा उत्सव आणि फुलं पडते ती. आणि नंतर प्रसाद ही जेवण ही सगळं आहे. बघू आता कसं आहे ते. जाऊया आता आपण बाळूमामाच्या दर्शनाला. झालं कांबळे? चला रेडी झालो आहे मी आता. हे आहे ना पाटकुलचा डांबरी रस्ता आहे आणि बरोबर हे इथनं का नाही बाळूमामाच्या इकडं जायला रस्ता आहे बघा. इथं बोर्ड पण लागला आहे बा. चालू आहे आता काय तर कार्यक्रम चालू झाला आहे. चला मागं कोण नाही. मागं कोण आता सगळे यायला लागले. मावशी विचारायला मागणं कोण आहे. चला मावशी पण झाले आपल्याला गप्पा मारायला. या इकडं बोर्ड लागला आहे बघा. ह्या इथनं वळायचं. जर तुम्ही इकडच्या भागात आला तर तुम्हाला माहिती पाहिजे ना. इकडं पण बोर्ड बघा हारवीर लावले तर. कांबळी ताई आणि मावशी यायला लागले ते आता गप्पा मारत. आलोय आता मंदिराच्या जवळ आलोय. ह्या मंदिराकडे जाताना रस्त्यात एवढी भारी भारी झाड आहे ती का नाही बघा. चक्कूचे नारळचे आहे ना कांबळे. छान दिसतंय नाही. हां सगळा परिसर हिरवागार परिसर आहे. आलोय आता जवळच. भजन चालू वाटतंय. कीर्तन कीर्तन आपल्याला साजरा करता येतोय. म्हणून असणारे संपूर्ण सेवेकरी मला आठवतंय हा सोहळा खरंच अनुभवासारखा. म्हणून आमच्या आई साहेबांना त्यांच्या आई साहेब म्हणले नाही मला यावेळेस मला यायचंय, मला ठोकायचं. आणि मग बायकांना यायचं म्हटलं की जरा उशीर लागतो. तुम्हीच म्हणताय तुम्हालाच माहित असेल उशीर लागतो. म्हणून आई साहेबांना आमचं येणं होतं का कारण पाहायचं होतं भंडारा सोहळा. मी म्हणलं आत्मापूर सारखा सोहळा. आत्मापूरला गेल्यासारखंच वाटतं इथं आल्यानंतर. आणि गेल्या वेळेस तर आपण पाहिलं असेल. गेल्या वेळेस तर मंदिर होतं पण मूर्त्या नव्हत्या. मंदिर होतं पण मंदिरला कलर नव्हता. गेल्या वेळेस काहीच नव्हतं पण आता सगळं इमामाची किल्ले आहे. मामांनी ठरवलं एका रात्रीत राजाचा भिकाऱ्याचा राजा करतात. हे मामांचं सामर्थ्य म्हणून फक्त मामांवरती आपले शब्दात विश्वास पाहिजे. एकदा का तुमचा विश्वास मामांवरती बसला ना मामा लय देतात. आम्ही आल्या एक बाबा आम्हाला भेटले म्हणजे महाराज लय सोसदीत पर्यंत आलोय पण मामानी लय दिलं. मामानी कधी एकटं नाही सोडलं. म्हणून आम्हाला तुमच्याकडे गाणं ऐकायचं. सुरुवातीलाच म्हणत नाही मी. सुरुवातीला म्हणजे तुम्ही म्हणसाल का ऐकलंय चला म्हणून सुरुवात नको आपलं मध्यंतरी. पण या ठिकाणी मामानी मला सुद्धा फार दिलं. मामांची किमी असते दुसऱ्यांचे मामा म्हणजे सोमा मामा ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला. आता मामाचं कसं आहे ते मामा तेवढी माणसं उपस्थित आहे. काका मामा आत्या मावशी सगळी या ठिकाणी येतात. सांगू तुम्हाला माझं कीर्तन ऐकत असताना आता सगळ्यांना लक्ष द्या बरं. कीर्तन ऐकत असताना कुठली तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं नाही. हा पोरगी सांगते म्हणून नाही ऐकायचं. कीर्तन ऐकायचं तर ज्ञानोबा तुकोबाची बाळूमामाची लेख कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं. तर तुम्हाला कीर्तन कळणार आहे. म्हणून जास्त वेळ न घालवता चिंतनाकडे वळ. मामांवर विश्वास आहे तर कोणाला घाबरायची गरज. मामांवर विश्वास आहे येडी वाटते घाबरायची गरज. कुणाला सुद्धा घाबरायची गरज
भूताला घाबरायचं, येड्या वाकड्याला घाबरायचं, नारळाला घाबरायचं, लिंबाला घाबरायचं, साहित्याला घाबरायचं, बाहुलीला घाबरायचं, नवऱ्याला घाबरायचं. हा नाही सावध म्हणून आता तर म्हणते नाही चांगलं आहे, असू द्या, घाबरायची कुणाला गरज नाही. तर मामा आपल्या सोबत आहे, कारण जिथं मामा आहे तिथं सगळं आहे. अहो नुसतं मामाचा भंडारा लिहिलं म्हणजे जीवनाचं सोनं होते. मामांकडे गेलं तर सगळे तीर्थ करतात, कारण तीर्थ पर्व काळ अवघी पाया पे सकळ सगळे तीर्थ मामांच्या ठिकाणी सगळं तीर्थ. अहो नुसतं भंडारा हातात घेतलं तरी जीवनात सोनं, मामाच्या नावाला चांग म्हणून म्हटलं तरी सोनं. जसं राव बसतीला सेवा घडते तशी तुम्हा आम्हाला वारंवार मामाची सेवा घडो एवढीच या ठिकाणी प्रार्थना. थांबा 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 फुलं टाकू आता तू दोन नका म्हणणार थांबा. पहिला मंडळ थोडं बसून घ्या, मामांवरती फुलांचा वर्षाव करायचा आहे. त्यामुळे एकदा प्रेमानं आनंदानं मामांचं सगळ्यांनी भजन करूया. वरती आवाज पडतोय, सगळ्यांनी हात उंचल, एवढा आनंद घ्यायचा, असं म्हणायचं की आपला आवाज आत्मापूर मध्ये गेला पाहिजे, आत्मापूर राऊत वस्तीवरती आले पाहिजे. एवढ्या जोरात बाय मामा माझे कसं झालं मग कांबळेताई भंडारा उत्सव? कांबळेताईचा जरा आवाज बसलाय काय त्याच्यामुळे ये नाही बघा, सगळं पिवळं पिवळं झाले. 2 किलोमीटरचं आहे, 2 किलोमीटर यायचं तरी पण अजिबात दमलो नाही आम्ही. कांबळी दमली का? नाही. म्हणजे ॲक्टिंग करते दमली जरा. रस्त्यात येताना थोडी स्प्राईट पिली. पूर्ण बघा कसं झालं पिवळा पिवळा, इतका मजा आली ना आज, लई एन्जॉय केला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता दमलोय, भेटूया परत. बाय बाय, धन्यवाद, जय महाराष्ट्र, बाय बाय.